हॅलो फ्रेंड्स. आज एकदम सोप्या पद्धतीने कमी मेहनतीत झटपट तयार होणार 1 मिनिटात 30 पापड तयार होतील अशा सिक्रेट टिप्स सोबत आपण बनविणार आहोत साबुदाणा पापड. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे 1 वाटी बारीक साबुदाणा घेतलेला आहे. तुम्ही इथे बारीक ऐवजी मोठा साबुदाणा पण वापरू शकता. आता आपल्याला साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. एकदम हलक्या हाताने हलवून हे पाणी काढून घ्यायचं आहे. साबुदाण्यातील सगळं पाणी काढून घेतल्यावर फक्त 3 ते 4 चम्मच पाणी ह्यात टाकून हा साबुदाणा आपल्याला भिजवत ठेवायचा आहे. साबुदाणा भिजत घालतानाच ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे, म्हणजे साबुदाणा छान टम्म फुगतो. आत्ता ह्याच्यावर झाकून कमीत कमी 2 तास आणि जास्तीत जास्ती रात्रभर ह्याला भिजवत ठेवायचे आहे. मी रात्रभर भिजत ठेवलेला, तर हे बघा मस्त साबुदाणा मोकळा मोकळा आणि फुललेला आहे. असा मोकळा मोकळा साबुदाणा राहायला पाहिजे. ह्यामध्ये अजिबातच पाणी ठेवायचे नाही आहे. ह्याला बोटाने दाबले की चांगलं स्मॅश झाले पाहिजे. तर आता मी ह्यामध्ये रंग मिक्स करणार आहे. मी कलरफुल साबुदाणा पापड बनविणार आहे, म्हणून रंग मिक्स करून घेत आहे. तुम्ही नाही पण मिक्स केले तरी सुद्धा काही हरकत नाही. तर 3 वाट्यात थोडा थोडा साबुदाणा काढून घेतलेला आहे. एका वाटीमध्ये थोडंसं शेंदरी कलर, एका वाटीमध्ये लाल कलर आणि एका वाटीमध्ये हिरवा कलर हे टाकून ह्याला मस्तपैकी मिक्स करायचं आहे. सिक्रेट ट्रिक आहे हे पापड करण्याची. आपण इडली पात्रात हे पापड करून घेऊयात. तर मी सर्वात आधी पांढरेच पापड करून घेणार आहे. इडली पात्राला छान तेल लावून घ्यायचं आहे. त्यामध्ये साबुदाणा घालून व्यवस्थित गोल पसरवून घेऊ आणि झाकून 5 ते 7 मिनिट फक्त शिजवत ठेवायचं आहे. 5 ते 7 मिनिटांमध्ये आपले एवढे पापड रेडी होऊन जाणार आहे. तर बघू शकता फ्रेंड्स, पापड मस्त असे ट्रान्सपरंट झालेले आहेत. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदम कमी वेळात जास्ती पापड बनवू शकता. पापड थंडे झाल्यावर स्पॅच्युलाच्या मदतीने काढून घ्यायचं आहे, तर हे खूप इझिली निघतात. तर अशी आपल्याला एक उलटणी घ्यायची आहे. ह्याच्यावर तेल लावायचं आहे दोन्ही बाजूंनी आणि ह्यानीच आपल्याला पापड काढून घ्यायचे आहे, म्हणजे पापड इझिली निघणार. एक दुसरी पद्धत पापड बनवायची म्हणजे आपल्याकडे नेहमीच अवेलेबल असतात बांगड्या. बांगड्याच्या हेल्पनी आपण पापड बनवून घेणार आहोत. ताटावर तेल लावून घ्यायचं आहे आणि बांगड्या थोड्या थोड्या अंतरावर ठेवून घ्यायची आहे. बांगड्यांमध्ये व्यवस्थित असे साबुदाणा टाकून घ्यायचे आहे. प्रत्येक साबुदाणा एकमेकांना व्यवस्थित असा चिटकला पाहिजे. टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता पापड किती सुंदर दिसत आहे. तर बघितलेत ना किती कुरकुरीत हे पापड तयार झालेले आहेत. सगळे पापड बनवून घेतल्यावर एका बोटाने ही बांगडी दाबून दुसऱ्या बोटाने उचलून घ्यायची आहे. आता इथे मी मोठा पातेला घेतलेला आहे. त्यामध्ये एक जाळी ठेवून घेतलेली आहे. थोडेसे पाणी टाकून पाणीला उकळी आली की त्यावर ही झाकणी ठेवायची आणि झाकून 4 मिनिटात मोठ्या फ्लेमवर वाफेवर शिजवून घ्यायचे. हे पापड शिजल्यानंतर अगदी ट्रान्सपरंट दिसायला लागतात. आता हे ताट काढून पापड पूर्णपणे थंड होऊ द्यायचे, त्यानंतरच काढायचे. गरम असताना अजिबातच काढायचे नाही. हे खूप इझिली निघून जातात. तर अशा प्रकारे सगळे पापड काढून घ्यायचे आहेत. ह्यांना घरातच प्लास्टिकवर वाळवून घेऊ शकतो किंवा उन्हात सुद्धा एका कापडावर ठेवून वाळवून घ्यायचे. तर अगदी परफेक्ट मार्केट सारखे त्यापेक्षाही जास्ती सुंदर चविष्ट पापड घरच्या घरी कमी वेळात म्हणजेच अर्धा तासाच्या आतमध्ये कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखविलेले आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. तर ह्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून ह्या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने साबुदाणा पापड तुम्ही सुद्धा बनवा. मस्त पापड सुकल्यानंतर छान तळल्यावर 3 पट फुलतात. तुम्ही सुद्धा हे बनवून बघा. रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्ती शेअर करा आणि अशाच प्रकारच्या युजफुल रेसिपीज बघण्याकरिता विलेज फूडीजला सबस्क्राईब करा. आणखी उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपी सुद्धा मी टाकलेल्या आहेत. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत. तेव्हापर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. बाय बाय. टेक केअर.